पनवेल ते कर्जत हे रेल्वे मार्गिकेचं काम 90% पूर्ण झालेले आहे आणि या मार्गावरती थोड्या दिवसामध्ये ट्रेन आपल्याला पाहिलं तर लोकांच्या सेवेसाठी धावणार आहे। कर्जत रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन आपण करतोय, कारण पनवेल रेल्वे स्टेशनला आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम रेल्वे विभागाने सुरुवात केलेली आहे। पनवेलला जोडणारा दिवा असेल, कल्याण असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून असेल, उरण असेल आणि नवीन होणारा मार्ग कर्जतपर्यंत आणि पुढे जाणारा गोव्याचा काही ट्रेन आहेत, ह्या पूर्णपणे कर्जतवरून सुटतात आणि कर्जतला येतात। म्हणून कर्जत रेल्वे स्टेशनवरून रोज 3-3.5 लाख प्रवासी प्रवास करतात आणि या प्रवासांच्या सोयीसाठी कर्जत रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं करण्याचं काम मी जवळपास 2016 पासून पाठपुरावा करून आता ते काम मार्गपथावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये काम झालेले आहे। त्या ठिकाणी सरकते जिने असतील, लिफ्ट्स असतील, प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक अशी खिडकी असेल, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पार्किंगची व्यवस्था करतो आहे। जवळपास प्लॅन आम्ही बनवलेला आहे 7 फ्लोअर पार्किंगचे करतो, ज्याच्यामध्ये 2 फ्लोअर हे मॉल टाईप असतील, उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये। प्राथमिक सर्व स्तरावरती आपण आता 4 मजले बांधतोय आणि हे सगळं करत असताना त्या भागामध्ये चाललेली कामं प्लस तिथले लोकल प्रतिनिधी बरोबर होते, पनवेलचे महापौर होते, नगरसेवक होते, त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। शेवट एखादी तक्रार घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक जातात, प्रवासी जातात आणि म्हणून त्यांच्याकडे ज्या तक्रारी होत्या त्याही तक्रारी आम्ही लक्षात घेऊन मी रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे आणि भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मिळणाऱ्या सोयी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा राहू नये आणि म्हणून आजची व्हिजिट मी त्या ठिकाणी दिली। पनवेलनंतर आम्ही सांजे, पोंजे, चौक या रेल्वे स्टेशनला पाहणी दौरा केला, ज्या ठिकाणी टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे। पोंजे आणि चौकच्या मध्ये त्या टर्मिनल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।